डॉक्टर देविदास जरारे, राज्य उपाध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र। आज राज्यभर राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी, निम सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून राज्यभर 2 तास धरणे आंदोलन सत्याग्रह करण्यात येत आहे। राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी निर्णय घेण्यात आला, परंतु त्याबाबतचा अध्यादेश किंवा परिपत्रक अद्याप जारी केलेलं नाही। ही कर्मचाऱ्यांची फसवणूक आहे अशी आमची भावना झालेली आहे आणि म्हणून आजच्या रोजी या मागणीसह अनेक ज्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही आंदोलन बसलो आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने 8वा वेतन आयोग लागू करणे, 8वा वेतन आयोग लागू करण्यासाठी शिफारस करणे, खाजगीकरणाचं अवलंबलेलं धोरण रद्द करणे, खाजगीकरणाच्या माध्यमातून अनेक सरकारी विभाग बंद करण्यात येत आहे, ते बंद करण्यात येऊ नये, जुन्या पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी, नव्यानेच भरती करण्यात आलेले कंत्राटीकरणातून जे कर्मचारी घेण्यात आलेले त्यांना शासन सेवेत कायम करण्यात यावे, या प्रमुख मागण्या आहेत। त्यासोबतच PFRDA कायदा रद्द करणे आवश्यक आहे, त्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाला शिफारस करणे आवश्यक आहे। अनेक राज्यांनी ही शिफारस केलेली आहे। या पद्धतीने महाराष्ट्र राज्याने आम्हाला आश्वासित केलं होतं की तुमची शिफारस करण्यात येईल, परंतु अद्याप त्याबाबत निर्णय झाला नाही, म्हणून आजचं हे आंदोलन आहे। त्यासोबतच राज्यातील 5 लाख कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आहे, ती भरण्याबाबत आश्वासन दिलं, परंतु अद्यापपर्यंत ती पदं भरल्या गेली नाही, म्हणून सुद्धा हे आंदोलन आहे। आजचे हे आंदोलन राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला इशारा देत आहोत की याची दखल घेऊन आपण लवकरात लवकर सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा अध्यादेश जारी करावा, PFRDA कायदा रद्द करावा आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी शासनाने विचार करावा। आम्ही राज्य शासनाला निवेदन दिलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे, आज सुद्धा निवेदन देणार आहे। आज सगळ्या विभागाचे जास्तीत जास्त कर्मचारी, आमचा अंदाज आहे 500 लोक इथं असतील आणि जेवढे येतील तेवढे। डॉक्टर देविदास जरारे, राज्य उपाध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र। हा आमचा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे। यानंतरही शासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर राज्य स्तरावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने दिलेला आहे। किंबहुना मागे 8 दिवसाचा जो संप केला होता तो संप आम्ही स्थगित केलेला आहे। अशाच प्रकारचा संप भविष्यात सुद्धा होऊ शकतो, म्हणून आम्ही शासनाला वारंवार विनंती करतोय की आमच्या मागण्याकडे लक्ष देऊन योग्य तो अध्यादेश जारी करावा। राज्य शासनाकडे वारंवार मागण्या करूनही राज्य शासन त्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे। आपलं खुल्लर समितीचा अजूनही अहवाल बाहेर येत नाही। 8वा वेतन आयोग याची समिती शासनाने स्थापन करावी, यासाठी केंद्र शासनाकडे राज्य शासनाने आग्रह धरावा, ही आमची मागणी आहे। अशा विविध मागण्या आम्ही घेऊन आज हे आंदोलन करत आहोत आणि यानंतरही शासनाने आमच्या आंदोलनाची दखल जर घेतली नाही तर जो काही आमचे राज्य मध्यवर्ती संघटना आणि केंद्रीय मध्यवर्ती संघटना जो काही आदेश देईल त्या पद्धतीनं यापेक्षाही प्रखर आंदोलन पुकारले जाईल। सुरेश करपे, राज्याध्यक्ष, तंत्र शिक्षण विभाग, कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य।